बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाहीत। यातून भ्रष्ट व्यक्ती आणि संस्थांचं धाबदण आणलेलं आहे। फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमुळे राज्यात भ्रष्टाचाराला आळा बसल्यानं आपल्या भ्रष्टाचार विरोधी आक्रमक लढाईची धार कमी झाली आहे, असं प्रतिपादन भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केलं। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात हातोडा आंदोलन करून किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारला राज्यात जेरीस आणलं होतं। त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर किरीट सोमय्या आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी भ्रष्टाचार, मतदार यादी पुनर्निरीक्षण विशेष मोहीम यासह विविध विषयांवर भाष्य केलं। भ्रष्टाचार हाच उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा एककलमी कार्यक्रम होता। आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदामुळे हे चित्र बदललंय। कोणत्याही भ्रष्टाचाराला ते पाठीशी घालत नाहीत हे लक्षात आल्यामुळेच राज्यात गेल्या 2 वर्षात भ्रष्टाचाराची प्रकरणं घडली नाहीत। त्यामुळेच आपली भ्रष्टाचार विरोधातील लढाईची धार कमी झाली आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं। जो भ्रष्टाचाराचे प्रकरण माझ्याकडे येतात किंवा मी शोधून काढतो त्याला आम्ही मार्गी लावतो। एकही प्रकरण किरीट सोमय्यांनी मागे घेतलं नाही। प्रकरण बाहेर काढणं, प्रशासन, शासन, न्यायालयाकडे घेऊन जाणं एवढंच भारतीय नागरिकांना अलाउड असतं। नामदार हसन मुश्रीफ यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात सोमय्या यांनी रान उठवलं होतं। यातून तपास यंत्रणेनं आपल्याला क्लीन चिट दिली आहे, असं नामदार मुश्रीफ सांगतात। याबद्दल विचारता किरीट सोमय्या यांनी ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। आपण हाती घेतलेल्या कोणत्याही भ्रष्ट प्रकरणाचा पाठपुरावा थांबलेला नाही, असं सोमय्या यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 लाख बनावट जन्मदाखले रद्द केले आहेत। हा एक नवाच घोटाळा राज्यात पुढे आला आहे। त्याच्या विरोधात आपण लढाई हाती घेतली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील बनावट जन्मदाखल्यांचा शोध घ्यावा, या संबंधीचं निवेदन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला दिलं आहे। त्यांच्याकडून लवकरच माहिती मिळेल, असंही सोमय्या यांनी सांगितलं। महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख जे बनावटीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते ते रद्द करण्यात आले आहे। गेल्या काही दिवसात एक वेगळ्या प्रकारचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे। ज्या ग्रामपंचायतची जनसंख्या लोकसंख्या 1000-1500 तिथे 2-5 हजार नोंदणी हे गेल्या 2-4 महिन्यात झाली। आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावासंबंधी अशीच मला भीती आहे आणि त्याचे संबंधित माझ्या सगळे संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे आणि त्याच्याशी आज मी पाठपुरावा करणार आहे। कोल्हापूर महापालिकेत 2025 मध्ये काही जन्म नोंदी अशा झाल्या आहे ज्याच्या संबंधित पुन्हा तपास करण्याची गरज आहे। पत्रकार परिषदेला राहुल चिकोडे, विजय जाधव, राजवर्धन नाईक निंबाळकर, गटनेते मुरलीधर जाधव उपस्थित होते।